माझ्यासोबत आता रवींद्र महाडिक सर आहेत. सर सांगा तुमच्या मंडळाविषयी काही. शिवूर्स रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनची स्थापना 2003 साली झाली. त्यावेळी त्या ठिकाणी फार कमी लोक होते. त्या लोकांना एकत्र यावं या उद्देशाने आम्ही गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हे यावर्षी 22वं वर्ष आहे. शिवूर्स रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता समाज प्रबोधनात्मक विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास टाळावा किंवा आपल्या कापडी पिशव्यांचं वाटप करतो, प्लास्टिकचा वापर टाळला जावा. त्याचबरोबर सार्वजनिक होळीसारखे कार्यक्रम पर्यावरणाचा ऱ्हास टाळून म्हणजे सार्वजनिक होळी 60 सोसायट्यांची एकत्र केल्यामुळे जी छोटी छोटी होळी होत होती त्यातून लाकडांची बचत होऊ लागली व लोकांनी एकत्र यावं हा मोठा उद्देश आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. समाज शिवूर्स रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन एक सामाजिक संस्था असून याद्वारे आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. या गणेशोत्सवामधून समाज प्रबोधन विषय लोकांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तसा ह्या वर्षी आम्ही देखावा सादर केलेला आहे, तो आमच्या कार्यकर्त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनीच केलेला आहे. लोकशाही मजबूत राहावी याकरिता आज समाजामध्ये वेगवेगळ्या लाचलुचपत, स्वार्थ, यामुळे जे आपले स्तंभ आहेत लोकशाहीचे 4 स्तंभ, 4 स्तंभ आता तीड झालेले आहेत. वर लोकशाही जी आहे कुठेतरी कमी होऊ लागली. मजबूत करण्याकरता पुन्हा प्रकट होऊन जनतेला यापासून वाचवावं हा आमचा या समाज देखावा. इतर कार्यक्रमाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी सर आपलं नाव? मी रामचंद्र जाधव. सर सांगा ना मंडळाविषयी काही. शिवूर्स रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन हे गेली 22 वर्ष या विभागामध्ये कार्य करत आहे. कार्य करत असताना प्रत्येक महिन्याला कोणता कोणता उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. हा राबवत असताना जानेवारी महिन्यामध्ये येणारा आपला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी या ठिकाणी मोठा कार्यक्रम अरेंज केला जातो. त्या ठिकाणी मुलांचा सन्मान केला जातो. त्याचबरोबर विभागामध्ये प्रभात फेरी काढून पार्किंगच्या संदर्भात किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्याबाबतची माहिती दिली. फेब्रुवारी महिना असेल तर त्यावेळेस 10वीची परीक्षा चालू होतात, त्यामुळे मुलांना गायडन्स करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं आयोजित केली जातात. मार्च महिन्यामध्ये जागतिक महिला दिन असतो. त्या जागतिक महिला दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गेल्या वर्षी आम्ही याच विभागामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवलेच आणि त्यांना एक स्टेज उपलब्ध करून दिला. त्याच्यामध्ये संकलन असेल किंवा डान्स असेल, मिमिक्री असेल, वन ॲक्ट प्ले असेल, अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम आम्ही मार्च महिन्यामध्ये घेतो. सर शिवूर्स राजाची महती एवढी मोठी झाली आहे की लोकसत्ता तर्फे गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा जी भरवली जाते त्या गेल्या वर्षी आम्हाला 8व्यांदा लोकसत्ताचं गणेशोत्सव सर्वोत्कृष्ट मूर्तीचं नवी मुंबईतील पारितोषिक मिळाले. शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. धन्यवाद. आणि अशा विविध पारितोषिक आम्हाला मिळाले आहेत, जसे की नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे शांतता प्रिय मंडळाचं, नवी मुंबई महापालिकेतर्फे 2ऱ्या क्रमांकाचं नवी मुंबईतील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाचं पारितोषिक, अशी विविध पारितोषिकं आम्हाला मिळालेली आहेत. ठीक आहे.